आपले सरकार सेवा केंद्राविषयी जिल्हा प्रशासनाकडे 23 तक्रारी दाखल झाल्या आहेत। जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार शहर व जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राविषयी नागरिकांनी QR कोडने विविध प्रकारच्या 23 तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली। ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेणे, दाखले देण्यास विलंब लावणे, केंद्राचा पत्ता एका ठिकाणी असताना ते दुसऱ्याच ठिकाणी सुरू करणे, केंद्र चालकाची वर्तणूक आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे। या सर्व तक्रारी त्या तहसीलदारांकडे चौकशीसाठी पाठवण्यात आल्या असून तहसीलदारांच्या चौकशी अहवालानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकांना कारवाईची नोटीस देण्यात येणार आहे। केंद्र चालक दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले। जिल्ह्यातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, उतारे व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात, परंतु बऱ्याचदा आपले सरकार केंद्र अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले, उतारे व प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनाने विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्र चालक किंवा मध्यस्थ व्यक्ती यांच्याकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तत्काळ तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र सेतू कार्यालयात दर्शनी भागात QR कोड उपलब्ध करून दिले आहेत। याशिवाय जिल्हाधिकारी तहसील व प्रांत कार्यालयात दर्शनी भागात QR कोड लावण्यात आलेला आहे। नागरिकांनी हा कोड स्कॅन करून त्यावर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की आता प्रत्येक सेतू केंद्रावर आणि जवळपास 2000 आपले सरकार सेवा केंद्रावर आम्ही एक QR कोड दिला आहे। त्यांना दर्शनी भागात त्यांना QR कोड चिपवायचे आहे। ते QR कोड जर आपण स्कॅन केला तर त्यामध्ये एक प्रश्नावली येईल, गुगल फॉर्ममध्ये एक प्रश्नावली येईल। त्यामध्ये आपले सरकार किंवा केंद्रामध्ये देणारे कुठल्याही सेवाबद्दल किंवा सेतू केंद्रामध्ये देण्यात येणारे कुठल्याही सेवाबद्दल जर तक्रार असेल, जसा की आपल्याकडून ज्या दर आहे, दरपत्रकपेक्षा जास्त रेट आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटर किंवा सेतू केंद्र ऑपरेटरने घेतला किंवा कोणी एजंटनी आपल्याला अप्रोच केला किंवा ज्या विहित कालावधी आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपल्याला तो सेवा देण्यात आला, अशा प्रकारचे आपले तक्रार आपण तो QR कोडला स्कॅन करून तो गुगल फॉर्म ओपन करून आपण त्यामध्ये तक्रार नोंद करू शकतात। तो तक्रारची आम्ही चौकशी करू आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्या ऑपरेटरवर कारवाई पण करू, इन्क्लुडिंग लायसन्स पण आम्ही त्यांचे रद्द करू। तर माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण हा QR कोड आवर्जून स्कॅन करावे आणि जर कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल तर ते गुगल फॉर्मवर आपण तक्रार नोंद करावी। यावरील तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे।